एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निरोगी दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्र्यंबकेश्वर इथं विशेष धार्मिक विधीचं आयोजन करण्यात आलं। नाशिकच्या महापौर हिमागौरी आहेर आडके यांनी भगवान त्र्यंबक राजांच्या आचरणी रुद्रपूजा, महाअभिषेक आणि विशेष प्रार्थना केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकास कामांना अधिक वेग मिळावा, महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण व्हावेत, तसेच महाराष्ट्र समृद्धी आणि सुशासनाच्या दिशेनं आणखी पुढे जावा अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। महापौर हिमागौरी आहेर आडके यांनी सांगितलं की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाची नवी दिशा घेतंय। शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजना आणि विकास कामांना यश लाभावं हीच त्र्यंबक राजांच्या चरणी प्रार्थना असल्याचं त्यांनी नमूद केलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध लोककल्याणकारी उपक्रमांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं असून त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड जनसेवेची शक्ती लाभावी अशी ही भावना व्यक्त करण्यात आली। वैदिक मंत्रोच्चारात रुद्राभिषेक, पूजन आणि महाआरती भक्तिमय वातावरणात पार पडली। यावेळी किशोर शास्त्री पाटणकर, केदार पाटणकर, शशांक कुलकर्णी आणि आनंद ओढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी संपन्न झाला। मंदिरातील पुजारी, वेदपाठी ब्राह्मण, मंदिर प्रशासनाचे मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांचा वाढदिवस आहे। आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे ते देवाभाऊ आणि एवढी मोठी जबाबदारी आज आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती पार पाडणार आहोत। एवढं शिवधनुष्य आहे आणि प्रयागराजच्या धर्तीवरती जेव्हा आपल्याला हे सगळं घडवायचं आहे, इतर लोक जी प्रयागराजला जाऊ नाही शकले दर्शनासाठी ते नक्कीच नाशिक त्र्यंबकेश्वरला येणार आहेत आणि म्हणून त्र्यंबक राजाकडे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या पूर्ण प्रवासासाठी, त्यांची कीर्ती वाढवावी, ते अजून यशस्वी व्हावे यासाठी खरं तर सर्व लाडक्या बहिणींतर्फे आम्ही सगळे नतमस्तक होऊन त्यांच्यापर्यंत, त्र्यंबक राजांपर्यंत प्रार्थना केली आहे मनोभावे की आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण देवाचं दर्शन घेतो आपल्या सगळ्या परिवारातर्फे। म्हणून नाशिकच्या परिवारातर्फे प्रथम नागरिक म्हणून मी ही प्रार्थना त्र्यंबक राजाचरणी अर्पली आहे। मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्याकरता त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मवृंदांकडून एक सूक्त आम्ही म्हणत आहोत। हरि ओम शतंजीव शरदो वरदामान शतमे मंता शतमु वसंतान शतमेन्द्राग्नि सविता बृहस्पति शतायुषा हरिषेमं पुनरदो आशन्त्वा वीदन्वा पुनरागा पुनर्नवा सर्वांग सर्वांगे चक्षु सर्वमायुष्टते विदाम पार्वती पदे हर हर त्र्यंबकेश्वर भगवान की जय। आज आपल्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आपल्या नाशिकच्या महापौर हिमागौरीताई आडके यांनी आज त्र्यंबकेश्वरी येऊन रुद्राभिषेक केला आणि त्या अभिषेकाच्या निमित्ताने आम्ही देखील इथल्या ब्रह्मवृंदांनी त्र्यंबक राजाचरणी ही प्रार्थना केली की आपल्या मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं जे काही कार्य आपल्या राज्यासाठी चालू आहे तर ते कार्य करण्यासाठी त्यांना अजून उत्तरोत्तर पाठबळ मिळो ही प्रार्थना आज आम्ही त्र्यंबक राजाचरणी केली।